टीकेनंतर तुषार आपटेंचा स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा. तुषार आपटे बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी. मुख्यमंत्री फडणवीसांची सोलापुरात प्रचार सभा. देशात 70 वर्ष शहरांकडे दुर्लक्ष झालं. फडणवीसांची विरोधकांवर टीका. देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट माजी डीजीपी संजय पांडेंनी रचला होता. रश्मी शुक्लांनी सादर केलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर. बॉम्बे इज नॉट द महाराष्ट्र सिटी. तामिळनाडूमधील भाजप नेते अण्णामलाई यांचं वादग्रस्त विधान. अण्णामलाईंच्या या वक्तव्यानं पेटला नवा वाद. राज आणि उद्धव ठाकरेंची 12 जानेवारीला ठाण्यात सभा. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष. तर ठाणे आणि दिव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा. महेश लांडगेंनी एकेरी उल्लेख करून केलेल्या टीकेचा अजित पवारांकडून खोचक समाचार. तो मोठा नेता आहे. मोठ्या नेत्यांना छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. अजितदादांचा घणाघाती टोला. पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो सेवा देणार. पुण्यातील राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात अजित पवारांची मोठी घोषणा. निवडणुकीच्या काळामध्ये चालण्यात तब्बल 98 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त. टोलनाका भागामध्ये एसएसटी पथकाची मोठी कारवाई. हरित लवादानं वृक्षतोडीला स्थगिती देऊनही 30 ते 35 झाडांची वृक्षतोड. नंदनी नदीवर पूल बांधण्यासाठी झाडं तोडल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप. बदलापूर शाळेतील 2 चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातून एक बातमी समोर येते. या प्रकरणातील आरोपीला भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक पद दिलं जात आहे. शाळेचा सचिव तुषार आपटे हा भाजपाचा स्वीकृत नगरसेवक आहे. बदलापुरातील खासगी शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवरती अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर बदलापुरात जे आंदोलन झालं ते संपूर्ण देशानं पाहिलेलं आहे. या प्रकरणातील खासगी शाळेचा सचिव असलेला तुषार आपटे याच्यावरती विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचबरोबर अनेक दिवस तो कारागृहात सुद्धा होता आणि यानंतर त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर आला. मात्र याच तुषार आपटेला भाजपाकडून बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलंय. त्यामुळे बदलापूर शहरासह राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जातोय. भाजपनं कोणत्या आधारावरती तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पद दिलं असा सवाल बदलापुरातून उपस्थित केला जातोय. दरम्यान बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला भाजपनं स्वीकृत नगरसेवक पद दिलंय. दरम्यान हे प्रकरण ज्यांनी समोर आणलं त्या संगीता चेंदवणकरांनी भाजपाच्या भूमिकेचा निषेध केलेला आहे. भाजप पक्षात चांगलं काम करणारे अनेक ज्येष्ठ नेते असताना तुषार आपटेला भाजपनं स्वीकृत नगरसेवक पद द्यायला नको होतं. त्याचं स्वीकृत नगरसेवक पद आता भाजपाने मागं घ्यावं अशी मागणी संगीता चेंदवणकर यांनी केली आहे. प्रकरण समोर आणणाऱ्या संगीता चेंदवणकर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी बोलणं महत्वाचं आहे. ताई, काय सांगाल, हे प्रकरण तुम्ही समोर आणलं होतं आज. त्याच तुषार आपटेंना जे या प्रकरणामध्ये सह आरोपी आहेत त्यांना भाजपानं स्वीकृत नगरसेवक पद दिलं. तुम्ही कसं पाहता याकडे? खरं पाहायला गेलं तर भाजपची जी भूमिका आहे ती खूप चुकीची आहे असं मला वाटायला लागलंय. प्रकरण जरी न्यायप्रविष्ट असलं तरी ज्या वेळेला बदलापूर शहर ज्या पद्धतीने त्या प्रकरणानंतर लहान मुलींच्या अल्पवयीन मुलींच्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने बदलापूर शहर तापलं किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदलापूर शहराचं नाव गेलं, त्याच्या अगोदरची मी थोडी भूमिका आपल्याला सांगेन की बदलापूर शहरामध्ये एका 12 वर्षाच्या मुलीवर गँगरेप झाला होता. त्याला लागून नंतर कलकत्त्यामध्ये ते प्रकरण सेम प्रकरण घडलं होतं आणि नंतर बदलापूर शहरामध्ये त्या चिमुकल्यांचं प्रकरण घडलं. हे सर्व घडामोडी होत असताना पोलीस प्रशासन असेल किंवा इतर प्रशासनाने ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता म्हणजे गँगरेपच्या प्रकरणामध्ये तर ते जे पालक होते ते अक्षरशः बदलापूर शहर सोडून गेले. इथपर्यंत जर परिस्थिती तुम्ही आणून ठेवत असाल तर ती खूप निंदनीय गोष्ट आहे आणि त्या सर्व घटनेनंतर एक यंत्रणा जी आहे ती शिक्षण विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल याच्यामध्ये राबवली गेली आणि आज आपल्याला माहिती असेल की ह्या प्रकरणामध्ये अशा प्रकारचं प्रकरण जर बदलापूर शहरात किंवा इतर कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जर गेलं तर तात्काळ एफआयआर दाखल होते. ते केवळ बदलापूर शहरात या घडलेल्या प्रकरणानंतर जागी झालेले पोलीस प्रशासनामुळे.
त्या अत्याचारामध्ये ते सह आरोपी आहेत. आणि अशा सह आरोपी असलेल्या व्यक्तीला एका सत्ताधारी पक्षाकडनं स्वीकृत नगरसेवक हे पद देणं हे अत्यंत चुकीची आणि गंभीर बाब आहे. यापुढील अशा सर्व गोष्टींना आपण खतपाणी घालत आहात का? आणि या सर्व गोष्टी आपल्याला योग्य वाटत असतील तर आपण हा उमेदवार किंवा आपण स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांना हे पद दिलेलं आहे का, असं मी सर्व भाजपच्या पदाधिकारी आणि सर्वांना मी विचारू इच्छितो. अतिशय चुकीचं काम केलेलं आहे बदलापूर मधील बीजेपी वाल्यांनी. आम्हाला एकीकडे आनंद झालेला, चला महिला राज्यालय अध्यक्ष उपाध्यक्ष हे महिला आल्या महिलांच्या, पण दुसरीकडे त्यांनी चिमुकलीचा प्रकरणाचा जो आरोपी होता तुषार आपटे त्याला त्यांनी स्वीकृत केलेला आहे. अतिशय चुकीचं. जर लवकरात लवकर हे रद्द केलं नाही तर बदलापूर मध्ये मोठं आंदोलन केलं जाईल. वेळेला बदलापूर बंदही करू. तर बदलापुरातील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला भाजपाने स्वीकृत नगरसेवक बनवले. त्यानंतर शहरामध्ये आपटेला शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण शहरभर बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरभर लागलेले हे बॅनर्स तात्काळ काढून टाकावेत अशी मागणी केली जाते. भाजपाने अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक पद दिल्यामुळे बदलापूरकरांकडून संताप व्यक्त केला जातोय. तर आरोपीला नगरसेवक बनवल्यामुळे संपूर्ण बदलापुरात संताप बघायला मिळतो आणि शुभेच्छा देणारे जे बॅनर्स आहेत ते सुद्धा शहरभरात लागले आणि हे बॅनर्स तात्काळ काढावेत अशी मागणी बदलापूरकरांकडून केली जाते. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि एका मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये 2016 साली दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पुनर्तपासणीच्या माध्यमातून तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचल्याचा गंभीर खुलासा विशेष तपास पथकाच्या अहवालातून आलेला आहे. या प्रकरणामध्ये तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. माजी डीजीपी रश्मी शुक्ला यांनी सेवानिवृत्तीपूर्वी हा अहवाल गृह विभागाकडे सादर केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीस यांना अडकवण्याचे प्रयत्न वाढल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. जुन्या प्रकरणाच्या पुनर्तपासणीच्या नावाखाली दबाव, साक्षीदारांवरती प्रभाव तसंच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा निष्कर्ष एसआयटीने काढलेला आणि या प्रकरणाच्या पुनर्तपासणीवरती यापूर्वी उच्च न्यायालयाने सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत. दरम्यान न्यूज 18 लोकमत या प्रकरणाची पाळंमुळं खणलेली होती. 16 डिसेंबर 2024 रोजी न्यूज 18 लोकमतने ही बातमी ब्रेक केलेली. हे स्टिंग ऑपरेशन ब्रेक केलेलं होतं आणि यावरून सभागृहात गदारोळ झाला आणि विशेष समितीचं गठन झालेलं आहे. आपल्यासोबत सध्या आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत आणि प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी, तुम्ही प्रवीण दरेकरांशी बोलू शकता. प्रवीणजी, 16 डिसेंबर 2024 न्यूज 18 लोकमतला उपस्थित केलेल्या आणि ज्या प्रसारित केलं होतं स्टिंग ऑपरेशन, ज्या स्टिंग ऑपरेशनमधून सरदार पाटील तपास अधिकारी यांनी कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांना अडकवण्याचं षडयंत्र रचण्यात आलेलं आहे हे जे समोर केलं होतं. आणखी तुम्ही हीच गोष्ट हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात उघड केली होती. आठवतो तुम्हाला तो दिवस? 100% IBN लोकमतने स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर या सगळ्याची तपशीलवार माहिती घेऊन विधिमंडळामध्ये हा प्रश्न मी उपस्थित केला आणि या विषयाचा भांडाफोड सभागृहात केला की कशा पद्धतीनं षडयंत्र या ठिकाणी मुख्यमंत्री आणि सरकारचं होतं आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व एकनाथरावजी शिंदे यांना अडकवण्याचा प्रयत्न होता. याचं मी खुलासेवार झालेले प्रसंग, त्याचे टप्पे, त्याचे संदर्भ, त्याच्या व्हिडिओ क्लिप मी त्या ठिकाणी दिल्या होत्या आणि मला वाटतं IBN लोकमतनी खूप खुलासेवार अशा प्रकारची बातमी स्टिंग ऑपरेशन प्रशांत बाग मला वाटतं आपल्याच माध्यमातून ते झालं होतं आणि मला वाटतं त्याच वेळेला मी SITची मागणी केली होती आणि मग माझ्या मागणीवरून त्या ठिकाणी SITची स्थापना झाली आणि मला वाटतं आता तो अहवाल त्या ठिकाणी आलाय आणि ह्यांचं काय खरं रूप आहे ते आज मुंबईकरांसमोर, महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलंय. प्रवीणजी, जागल्याच्या भूमिकेत काम करत असताना प्रसार माध्यम म्हणून, पत्रकार म्हणून, पत्रकारिता म्हणून आमचं तर कर्तव्य आम्ही पार केलंच, पण एक जागरूक राजकारणी म्हणून सुद्धा तुम्ही या विषयाला धसाला लावलं हेही तितकंच महत्वाचं.
न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलेल्या सगळ्याच गोष्टींमध्ये त्या तपास अहवालामध्ये मंत्रालयामध्ये खोटी कागदपत्र कशी तयार झाली, मुंबई उच्च न्यायालयामध्ये खोटी कागदपत्र कशी सादर झाली, उच्च न्यायालयानं कडक ताशेरे कसे ओढले, या सगळ्याच गोष्टींचे खुलासे समोर यायला लागले. आणखी अखेर तुम्ही मागणी केलेल्या चौकशी समितीनं या सगळ्याच गोष्टी अहवालामध्ये स्पष्ट नमूद केल्या. काय सांगाल? नाही, खरं आहे की या ठिकाणी कशा प्रकारचं कुभान रचलं गेलं होतं. मग त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेचा वापर, खोटी कागदपत्र तयार करणं, न्यायालयामध्ये खोटं त्या ठिकाणी सादरीकरण करणं आणि एकंदर काय वाटेल तो होकार क्रोक देवेंद्र फडणवीस साहेबांना अडकवायचं आहे, एकनाथ शिंदे साहेबांना अडकवायचं आहे, अशा प्रकारच्या सूड भावनेनं त्या ठिकाणी पेटून मला वाटतं अशा प्रकारची गोष्ट केली होती. परंतु सत्य कधी ना कधीतरी त्या ठिकाणी बाहेर येतं आणि मला वाटतं आज त्याचा पर्दाफाश झालाय. मला वाटतं मी तुमच्या IBN लोकमत चॅनलचं मनापासून अभिनंदन करेन की या विषयाला आपण वाचा फोडलीत. मी विधी मंडळामध्ये एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आपला संदर्भ घेऊन भूमिका मांडली आणि त्या ठिकाणी आता यातलं सत्य समोर येते. विरोधी पक्षनेते होते देवेंद्र फडणवीस त्याच वेळेस, पण एकनाथ शिंदे तर हे तत्कालीन सरकारमध्ये एक वजनदार मंत्री होते, प्रतिष्ठित मंत्री होते, नगरविकास मंत्री होते. आणखी त्याच वेळेस म्हणजे सरकारमध्ये असलेल्या मंत्र्याला सुद्धा अडकवण्याचं षडयंत्र सुद्धा असू शकतं, हे खरंतर अनाकलनीय होतं. तिथेच एकनाथ शिंदे आणखी मातोश्री या दोघांमधला भेदभावाला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल का? त्यातूनच त्यांनी स्वतःची वेगळी चूल तयार केली असं म्हणता येईल का प्रवीणजी? नाही, एकनाथ शिंदे साहेबांचे पंख कापण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरूच होता आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब यांना कसं दाबता येईल, कसं अडकवता येईल याचा प्रयत्न तो होता. कारण त्यांना एकनाथ शिंदे साहेब आमदारांच्या बाजूने आवाज उठवत होते. त्या ठिकाणी बाळासाहेबांची भूमिका बदलत असताना त्या ठिकाणी बोलत होते. भारतीय जनता पार्टी सोबत आपण जायला सांगत होते आणि मग उद्धवजी ठाकरेंनी त्यांच्या मनामध्ये राग ठेवला होता आणि त्या ठिकाणी आता यांना अडकवायचं अशा प्रकारचं ठरलं. कारण त्यांना असं वाटत होतं की शिवसेना आता आमदार असतील, प्रमुख लोक शिंदे साहेबांच्या मागे जात आहेत आणि त्याच्यामुळे केलेलं रचलेलं ते कुभांड होतं. नक्कीच सरकारी वकील आपल्याला माहिती आहे की प्रवीण चव्हाण यांचा पेनड्राईव्ह बॉम्ब देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात फोडला होता. त्यानंतर सरकारच्या पायाखालची वाळू सरकली होती असं म्हटलं गेलं. त्यानंतर तुम्ही एक पेनड्राईव्ह बॉम्ब सुद्धा सभागृहात ठेवला. कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना सातत्यानं कोंडीत पकडण्याचा, त्यांचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करण्यात आला हेही समोर आलं. काय सांगाल प्रवीणजी? नाही, मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी हैराण केलं होतं सत्ताधारी पक्षाला. म्हणजे विरोधी पक्षाचा नेता असताना अबोव पॉवर त्या ठिकाणी यांची सगळी जी काही कुंडल्या होत्या त्या मांडत होते, यांचे जे काही षडयंत्र होते उघड करत होते आणि त्याच्यामुळे देवेंद्रजींनी हैराण केलं होतं. आणि मग आता अशा वेळेला देवेंद्रजींना कुठेतरी अडकवायचं अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न होता आणि देवेंद्रजींची लोकप्रियता मलिन करण्याचा प्रयत्न होता. पण देवेंद्रजी त्या सगळ्यांना पुरून उरले. धन्यवाद प्रवीणजी, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. अमित, निश्चित या प्रकरणामध्ये फडणवीसांना अडकवण्याचा कट होता. माजी DGP संजय पांडेंनी हा कट रचला होता, या अहवालातून समोर आलाय की आज उद्धव मामूला कुठे तोंड दाखवायची जागा राहिलेली नाहीये की कशा प्रकारे या ठिकाणी संजय पांडेवरती दबाव आणून, संजय पांडेंनी पोलिसांवर दबाव आणून मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना खोट्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी गोवण्याचा काम त्यांनी केलं होतं. पण याच्या पुढे जाऊन माझी अशी मागणी राहील की संजय पांडे कुणाच्या इन्स्ट्रक्शनवरती, कुणाच्या आदेशावरती काम करत होता आणि त्या ठिकाणी संजय पांडेची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. संजय पांडेची सुद्धा या ठिकाणी फॉरेन्सिक आणि या ठिकाणी ब्रेन मॅपिंग टेस्ट त्यांच्या केल्या गेल्या पाहिजेत. रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या, त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या, त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही. तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलं. ते काय दिलं.